नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. टायटलवरून तुमच्या लक्षात आलेलेच आहे, कालपासून चालू झालेला आहे अधिक महिना आणि अधिक महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण अधिक महिना लक्ष्मी प्राप्तीच्या कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत, जास्तीत जास्त सेवा प्रत्येकाकडनं घडावी हीच अपेक्षा आहे. त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. काही पठण आहे, काही श्रवण आहे. लक्ष्मी प्राप्तीच्या कोणत्या कोणत्या सेवा आपण करू शकतो आणि कमीत कमी वेळामध्ये करू शकतो. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मलमास म्हणजे अधिक मास, ज्याला आपण पुरुषोत्तम महिना आणि धोंड्याचा महिना असं देखील म्हणतो. तर या महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कोणत्या सेवा करायच्या आहेत त्या आपण आता रोजच्या रोज पाहणारच आहोत. त्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीची कोणती सेवा आहे, कोणत्या कोणत्या सेवा तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता, यातली कोणतीही सेवा तुम्हाला जसं शक्य होत असेल तशी करावी. तर त्यामध्ये सर्वात प्रथम येते भगवान विष्णूंचे अभिषेक, ज्यामध्ये पांडुरंगाचा अभिषेक असू देत किंवा बाळकृष्णाची मूर्ती जी असते आपल्या घरामध्ये मंदिरामध्ये, तर त्याचा अभिषेक. ज्या ज्या घरामध्ये भगवान विष्णूची सेवा केली जाते तिथे तिथे माता लक्ष्मी वास करत असतात. मग रोज आपण देवपूजेच्या वेळेस किंवा दिवसभरात आपल्याला जेव्हा शक्य होईल त्यावेळेस आपण भगवान विष्णूच्या म्हणजे कृष्णाच्या मूर्तीवर किंवा पांडुरंगाच्या मूर्तीवर पुरुष सूक्त या स्तोत्राचा अभिषेक करायचा आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पुरुष सूक्त, तर त्यासोबत श्रीसूक्तम, फलश्रुती आणि व्यंकटेश स्तोत्र ह्या तीनही स्तोत्रांचा अभिषेक करू शकता. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही फक्त पुरुष सूक्त या स्तोत्राचा अभिषेक करायचा आहे. त्याचसोबत येतो महाराजांचा अभिषेक. तर परत महाराजांच्या मूर्तीवर सुद्धा पुरुष सूक्त, श्रीसूक्त, फलश्रुती या मंत्राचा ह्या स्तोत्राचा आपल्याला जलाभिषेक करायचा आहे. नंतर येतं ते श्रीयंत्र, जे माता आईसाहेबांचं आसन मानलं जातं, माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं. श्रीयंत्रावरती आपल्याला करायचं आहे श्रीसूक्तम, फलश्रुती आणि व्यंकटेश स्तोत्र या स्तोत्रांचा अभिषेक, जलाभिषेक करायचा आहे. अगदी साध्या सोप्या सेवा आहे, जे सर्व स्तोत्र जे आहेत ते नित्यसेवेमध्ये उपलब्ध आहेत. कमीत कमी वेळ लागतो ह्या सेवेला. जे तुम्हाला शक्य होईल, जितका वेळ तुम्हाला मिळेल तितकं तुम्ही, पण फक्त इतकंच आहे की ही सेवा जी आहे ती तुम्ही, जर तुम्हाला काही आर्थिक अडचण असेल तर तुम्ही संकल्पित करू शकता, किंवा तुम्हाला एखादा संकल्प न करता करायची असेल, तर तुम्हाला काही कुठे प्रवास करायचा असेल, कुठे जायचं असेल, त्यावेळेस संकल्प करताना फक्त यथाकालीन हा शब्द वापरायचा. मग त्यामध्ये आपल्याला संकल्पयुक्त सेवेमध्ये थोडीशी मुभा मिळते, म्हणजे एखादा दिवस खंड पडला तरीही चालतो. त्याचसोबत येतो आपल्याला तुपाच्या वाती प्रज्वलित करायच्या. त्यामध्ये मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं की 33 पदरांच्या ह्या वाती आहेत, 33 वाती आहेत. ह्या कुठेही आपल्याला पूजेचं सामान असतं तिथे मिळतात, किंवा तुम्हाला जर घरी करता येत असतील तर खूप छान आहे. ह्या तुपामध्ये भिजवून ठेवल्या आणि अभिषेक झाल्यानंतर ज्या आपण आरत्या करतो, ज्यामध्ये भगवान विष्णूची आरती असू देत किंवा पांडुरंगाची आरती असू देत, महाराजांची, गणपतीची, त्या आरतीच्या वेळेस प्रज्वलित करायच्या, किंवा तुम्ही अभिषेकाच्या वेळेस प्रज्वलित केल्या तरीही चालतात. तर अतिशय साध्या सोप्या सेवा आहेत, ह्या आपण नित्यनियमाने कराव्यात. त्याचसोबत येतं ते विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि स्वामी समर्थ महाराजांच्या 11 माळी. जितकं शक्य होईल आपल्याला तितकं आपल्याला ह्या स्तोत्रांचा माळ जप करायचा आहे. त्यामध्ये आपण 16 वेळेस विष्णू गायत्री, महालक्ष्मी माताचा मंत्र 16 वेळेस, नंतर नवनारायण मंत्र 16 वेळेस, इतकं जरी केलं तरीही चालेल. त्याचसोबत येतं हे 33 गोपद्मांचं रांगोळीचं महत्त्व तितकंच आहे. तर तुम्हाला हाताने काढायला वेळ नसेल, तुम्ही छाप काढला आपल्या देवपूजेच्या समोर, देवघराच्या समोर किंवा आपल्या अंगणामध्ये किंवा तुळशी वृंदावनाजवळ तरीही चालेल. हा छाप काढला, हळदी कुंकू वाहून त्याची पूजा केली. आपण महिनाभर हे करायचं आहे. आणि त्यानंतर जे आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक केलेला आहे, त्यानंतर पूजन करतो आपण, धूप दीप नैवेद्य दाखवतो, त्यावेळी बाळकृष्णाला, पांडुरंगाला आपल्याला तुळशीपत्र किंवा तुळशीच्या मंजुळ्या ज्या आहेत ना, त्या न विसरता व्हायच्या आहेत पूर्ण महिनाभर. आता फक्त एकादशीचा दिवस असतो ज्या दिवशी तुळशीला आपण स्पर्श करत नाही, तर उद्या एकादशी आहे म्हटलं तर आपण आदल्या दिवशी त्या तुळशी मंजुळा आणून ठेवायच्या आहेत.
आणि ह्या महिनाभर आपल्याला सेवा करायच्या आहेत. जितकी सेवा तुम्ही कराल तितकी सेवा दुप्पट होते, अधिक होते. त्यामुळे ह्या महिन्याचं खूप महत्त्व आहे. बाकी आपण गाईची पूजा करतो, रोजच्या रोज नैवेद्य दाखवतो, ह्या तर सर्व सेवा आपण पाहणारच आहोत. अशा लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेचा व्हिडिओ आहे, अतिशय छोटा केलेला आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर एक लाईक एक कमेंट करायला विसरू नका. उद्या देखील आपला सेवेचा व्हिडिओ येणार आहे. पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.